नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी पार्ट 19. मागील भागात. स्पर्श, तू इथे काय करते? युवी चिडत म्हणाला. आता तिलाही राग आला होता. एकतर खालून डॉगी आणि वरून युवी तिच्यावर ओरडत होते आणि ती बिचारी मध्यभागी दोरीला लटकत जीवावर उदार झाली होती. दिसत नाही का लटकते? स्पर्श चिडून म्हणाली. युवीला त्याही परिस्थितीत तिच्यावर हसायला आलं. पण का? युवी ओठ दाबून म्हणाला. पळून जात होते, स्पर्श वैतागत म्हणाली. आता पुढे. व्हॉट? युवी तिच्या बोलण्यावर भुवया उंचावून म्हणाला. माझा हात निसटतोय युवराज, हेल्प मी ना, स्पर्श वैतागत म्हणाली. निसटू दे, तुला पळून जायचं होतं ना, मग आता जा पळून, युवी तिला बारीक डोळे करून बघत म्हणाला. सॉरी, नाही जाणार पळून, प्लीज हेल्प मी, स्पर्श कळवळून म्हणाली. गुड, वेट, मी आलोच, युवी असं म्हणून पळत आत गेला आणि एक दणकट दोरी घेऊन आला. त्यांनी दोरी रेलिंगला घट्ट बांधली आणि खाली सोडली. या दोरीला पकड आणि खाली जा, युवी म्हणाला. पण खाली ब्रुनो होता, तो जो गोल गोल फिरत उभाच होता. नो नो, मी खाली नाही जाणार, तो डॉगी आहे खाली, स्पर्श भीतीने म्हणाली. तो काही करणार नाही, युवी म्हणाला. नो नो, मला भीती वाटते आणि ॲक्च्युली मला उतरता येत नाही, स्पर्श क्यूट फेस करून त्याला वर बघत म्हणाली. मग अगोदर कशी उतरली? युवी म्हणाला. तेच तर समजत नाही ना, पण आता नाही उतरू शकणार, प्लीज हेल्प, स्पर्श पुन्हा म्हणाली. वेट, असं म्हणत युवी सरसर उतरत तिच्यापर्यंत पोचला. कम, युवी तिला दोरी पकडायला सांगत होता. तिने नाहीमध्ये मान डोलावली. डोंट वरी, मी आहे ना, तुला काहीच नाही होणार, कम, युवी तिला पुन्हा समजावत म्हणाला. हात सोडला तर मी पडेल ना युवराज, स्पर्श भीतीने खाली बघत म्हणाली. माझ्यावर विश्वास आहे ना, युवराज म्हणाला आणि तिने लगेच नाहीमध्ये मान डोलावली. व्हेरी गुड, असं म्हणत युवीने तिला एका हाताने स्वतःकडे ओढून घेतलं. तिने भीतीने डोळे मोठे केले. होल्ड मी टाईट, युवराज म्हणाला. मग तिने पटकन त्याच्या गळ्याभोवती हात गुंफले. आता युवी हळूहळू खाली उतरत होता. तिला खूप भीती वाटत होती. तिने पटकन त्याच्या छातीवर तिचा चेहरा लपवला. तिच्या अशा बिलगण्याने युवीच्या अंगावर शहारा आला. त्याचं हृदय धडधड करत होतं. तो तसाच तिला फील करत हळूहळू खाली उतरत होता. खाली उतरल्यावर सुद्धा त्याला ती तशीच बिलगून उभी होती. तिचे डोळे भीतीने बंद असल्याने तिला समजलं नाही की ते खाली आले आहेत. आता युवीला तिला मिठीत घेण्याचा मोह आवरला नाही. त्याने लगेच त्याचे हात तिच्या भोवती गुंफले आणि डोळे मिटले. युवराज, स्पर्श हळूच म्हणाली. युवी म्हणाला. आपण खाली आलो का? स्पर्श अजूनही डोळे लावून होती. नाही अजून, युवी मुद्दाम म्हणाला. त्याला तिला दूर करूसं वाटत नव्हतं. ओके, स्पर्श म्हणाली. मग ती अजून तशीच त्याला बिलगून राहिली. दोघेही थोडा वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत उभे होते. स्पर्शला ब्रुनो त्यांच्या अवतीभोवती फिरताना जाणवला आणि तिने हळूच एक डोळा उघडून बघितलं तर ते खाली लॉनमध्ये पोहोचले होते. ती पटकन युवीपासून दूर झाली. बिचारा युवी तिला फील करत मस्त डोळे मिटून उभा होता. ती दूर होताच त्याची तंद्री तुटली. ती रोखून त्याच्याकडे बघत होती आणि त्याने केसातून हात फिरवला. हाऊ डे यू, मला मिठीत का घेतलं? स्पर्श आता रागात येत म्हणाली. तूच तर आलेली माझ्या मिठीत, युवीने भुवया उंचावल्या. ते खाली उतरण्यासाठी, असं म्हणत स्पर्श जाण्यासाठी वळली आणि समोर ब्रुनो उभा होता. ती पटकन येऊन परत युवीला बिलगली. आता कोण आलं मिठीत? युवी ओठ दाबून हसत म्हणाला. तो डॉगी, प्लीज त्याला घालवा, स्पर्श ब्रुनोला बघत म्हणाली. युवीने ब्रुनोला मग हळूच खट्ट्याळ इशारा केला. तसा ब्रुनो तिच्यावर जोरजोरात भुंकायला लागला. माय गॉड, असं म्हणत आता स्पर्श अजून घट्ट युवीला बिलगली. आता युवी हा चान्स कसा सोडतोय? त्याने तिला उचलून घेतलं. स्पर्शने एकदम डोळे मोठे केले आणि त्याच्याकडे बघत होती. आता पळून जायचं नाही हा, नाहीतर हा ब्रुनो अंगावर येईल, युवी तिला लहान मुलाला सांगतात तसं सांगत होता आणि स्पर्शने लगेच नाहीमध्ये पटकन मान डोलावली. गुड गर्ल, असं म्हणत युवी तिला आत घेऊन येत होता. तिने भीतीने त्याच्या गळ्याभोवती हात गुंफले. त्याने तिला तसंच तिच्या रूममध्ये नेलं आणि बेडवर झोपवलं. गुड, आता अजिबात असं काही डोक्यात आणायचं नाही. हे जंगल आहे, इथे आजूबाजूला खूप वाईल्ड ॲनिमल्स आहेत. तू चुकून जरी त्यांच्या हाती लागलीस तर, युवी तिला मुद्दाम घाबरवत म्हणाला. वाईल्ड म्हणजे? स्पर्श थोडंसं घाबरून म्हणाली. वाईल्ड म्हणजे वाघ, सिंह, ब्लॅक पॅन्थर असे वाईल्ड.
युवी मुद्दाम गंभीर आवाजात म्हणाला. स्पर्शने हे ऐकून भीतीने एक आवंढा गिळला. नाव स्लीप, युवी म्हणाला आणि तिच्या बाजूला पहुडला आणि ती त्याला तसं पडलेलं बघून पटकन उठून बसली. व्हॉट, युवी म्हणाला. तुम्ही इथे का झोपलाय? स्पर्श म्हणाले. तू परत पळून जाऊ नये म्हणून, युवी म्हणाला. नाही जाणार. गो, स्पर्श म्हणाले. आय डोंट ट्रस्ट यू, युवी उशाखाली त्याचा हात घेत म्हणाला. सांगितलं ना मी आता पळून जाणार नाही, स्पर्श वैतागत म्हणाली. तरीही मी इथेच झोपणार, युवी म्हणाला. का? स्पर्श कपाळावर आठ्या पाडून म्हणाली. कारण तू माझी बायको आहेस, मग मी माझ्या बायकोजवळ झोपणार ना, असं म्हणत त्याने तिला हाताला धरून त्याच्यावर ओढून घेतलं. त्याने एकदम ओढल्याने ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. त्याने लगेच त्याचा दुसरा हात तिच्या कमरेभोवती घालून हलका दाबला. तितक्यानेच तिच्या अंगावर शहारे येत पोटात गोळा आला. ती घाबरून त्याच्या डोळ्यात पाहत होती. तोही तिच्या नोळ्या डोळ्यांत हरवत चालला होता. तिची छाती त्याच्या छातीवर पूर्णपणे प्रेस झाली होती. त्यामुळे ती आता अस्वस्थ होत त्याच्या डोळ्यात बघत होती. दोघांचेही श्वास एकमेकांच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. लिव्ह मी, स्पर्श त्याच्या छातीवरून उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली. युवी असं म्हणत गालात हसत तिच्याकडे बघत होता. युवराज सोडा मला, स्पर्श पुन्हा म्हणाली. अजिबात नाही, युवी आता भलताच लाडात येत होता. मी ओरडेन हा, सोडा, स्पर्श म्हणाली. बिनधास्त ओरड, युवी म्हणाला. मी मारे ना, स्पर्श त्याला रोखून बघत म्हणाली. चालेल, त्यानिमित्ताने तू मला स्पर्श तरी करशील, युवी मुद्दाम एकदम सडेक्टिव्ह व्हॉईसमध्ये तिच्या कानात म्हणाला. आणि आता मात्र त्याच्या तशा बोलण्याने तिला कसं तरीच व्हायला लागलं आणि तिने त्याच्या हातावर जोरात चावा घेतला. पण त्याने काही तिला सोडलं नाही. तिचे दात त्याला खोलवर हातात रुतत होते, पण त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. शेवटी तीच थांबली. प्लीज सोडा ना, स्पर्श क्यूट फेस करत म्हणाली. असं म्हणत युवीने तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले आणि तिला बाजूला करून बेडवरून उठला. त्याच्या ओठांचा स्पर्श कपाळावर होता. स्पर्शच्या अंगावरून पुन्हा शहारा आला. खूप वेगळी फिलिंग होती जे तिला समजत नव्हती. तू इथे झोप, मी सोफ्यावर झोपतो, आता यावर वाद घालायचा नाही, युवी तिच्या बाजूची उशी घेत म्हणाला. मग तिनेही नाक मुरडत एक सुस्कारा सोडला आणि रागात उशी डोक्याखाली घेऊन झोपली. युवराज सोफ्यावर उशी ठेवून एकसारखं तिच्याकडे बघत होता. मग तिने पुटपुटत अंगावरून पांघरून घेतलं. तुझे देख देख सोना, तुझे देख कर है जगना, मैंने ये जिंदगानी संग तेरे बितानी, तुझ में बसी है मेरी जान, हाय जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क जाए. आत्तापर्यंत स्पर्शला किडनॅप होऊन 15 तास उलटून गेले होते. दिवसभर स्पर्शचा शोध घेत गोवा पोलीस आणि वीर फिरत होते, पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हतं. मध्यरात्री सगळे निराश होऊन रिसॉर्टवर परतले. काय झालं, सापडली का स्पर्शिका, वीरची मॉम मिस्टर राठोडला म्हणाली आणि मिस्टर राठोडने मागचा पुढचा काहीही विचार न करता तिच्या कानाखाली वाजवली. ते बघून आनंदी आणि साहिल तर आश्चर्यचकित झाले. मूर्ख बाई, तुझ्यामुळे आज मला इतक्या लोकांसमोर मान खाली घालावी लागते, मिस्टर राठोड गरजले. वीरची मॉम डोळ्यात पाणी आणून गाल चोळत उभी होती. साहिलने आनंदीला त्यांना सांभाळ असा इशारा केला. आनंदी त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिली. साहिल, या अडाणी बाईमुळे आज आपल्याला हा दिवस बघावा लागतोय, मिस्टर राठोड रागात येत म्हणाली. ही वेळ एकमेकांना दोष लावायची नाही, यांच्या जवळचा एक नातेवाईक म्हणाला. पुढे काय करायचं, दुसरा नातेवाईक म्हणाला. मला वाटतं हे लग्न काही आता होणार नाही, त्यामुळे आपण सगळ्यांना खरं सांगून टाकूया, दुसरा नातेवाईक म्हणाला. मलाही तेच वाटत आहे, आता उगाच सगळ्यांना थांबून ठेवण्यात काही अर्थ नाही, मिस्टर राठोड म्हणाले. पोलीस काय म्हणत आहेत, आनंदीने साहिलकडे बघून विचारलं. त्यांचं असं म्हणणं आहे की कदाचित स्पर्श स्वतःहून गेली असेल, कारण आत्तापर्यंत ना किडनॅपिंगचं कारण कळलं आहे, ना खंडणीसाठी तसा काही मेसेज आला आहे किंवा फोन आला आहे, साहिल म्हणाला. अजिबात नाही, आपली स्पर्शिका अशी का करेल, आनंदी म्हणाली. तेच तर कळत नाही आहे, तिला किडनॅप करण्यामागचं कारण काय आहे, कारण जर हे पैशासाठी केलं असतं तर आत्तापर्यंत त्यासाठी काहीतरी मेसेज यायला हवा होता, मिस्टर राठोड म्हणाले. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे, साहिल म्हणाला. आपण आता यावर अधिक चर्चा करायला नकोय, तुम्ही सगळे आराम करा, उद्या सकाळी बोलू, एक नातेवाईक म्हणाला.
सगळे मग आपापल्या रूममध्ये निघून गेले. साहिल, स्पर्श ठीक असेल ना? आनंदी म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. साहिल म्हणाला. कुठे असेल ती? आनंदी पुन्हा म्हणाली. ती जिथे आहे तिथं ठीक आहे, साहिल म्हणाला. म्हणजे? आनंदीने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. हे बघ, असं म्हणत साहिलने आनंदीला एक व्हिडिओ दाखवला ज्यात स्पर्श छान जेवत होती. हा व्हिडिओ युवीने प्रायव्हेट नंबरवरून साहिलला पाठवला होता आणि त्याखाली लिहिलं होतं, तुमची बहीण सुरक्षित आहे, लवकरच ती तुम्हाला भेटेल. खबरदार, याबद्दल जर राठोड फॅमिली आणि पोलिसांना काही सांगाल तर तुमची बहीण तुम्हाला मग कधीच दिसणार नाही. अरे देवा, आता काय करायचं? आनंदी घाबरून म्हणाली. वाट बघूया. स्पर्शकडे पाहून तरी वाटत नाहीये की तिला काही त्रास होत असेल. आपण उद्याच मुंबईला जाऊ, साहिल आनंदीला म्हणाला. साहिल, आनंदी म्हणाली. साहिल म्हणाला. राठोड फॅमिली खरंच आपल्या स्पर्शसाठी चांगली आहे ना? आनंदीने भीतभीतच तिच्या मनातील भीती बोलून दाखवली. मलाही आता तेच विचार येत आहे आनंदी. त्यांच्या घरच्या स्त्रियांकरता असलेली वागणूक आणि विचार मला अजिबात आवडले नाहीत, साहिल म्हणाला. हो ना, मलाही वीरचं बोलणं अजिबात आवडलं नव्हतं. स्वतःच्या आईला तो असा कसा बोलू शकतो? आणि मिस्टर राठोड, त्यांनी तर सरळ सगळ्यांच्या समोर काहीही विचार न करता ताईवर हात उचलला. मान्य आहे त्यांची चूक झाली, म्हणून काय असं वागायचं का? मला तर राहून राहून हाच विचार येतोय की उद्या स्पर्शकडून एखादी चूक झाली असती तर वीर कदाचित असाच वागला असता, आनंदी म्हणाली. माहीत नाही, पण देवाने काहीतरी नक्कीच विचार केला असणार, त्यामुळे हे घडत आहे. आणि आता हा व्हिडिओ बघून मला स्पर्शची काही काळजी नाही. बघ तू, ती उद्या सुखरूप आपल्यासमोर येईल, साहिल म्हणाला. असं म्हणत आनंदी परत तो व्हिडिओ पाहत होती. हा व्हिडिओ आता डिलीट कर, साहिल म्हणाला. का? आनंदी म्हणाली. तसा मेसेज आहे त्यावर आणि मला स्पर्शसाठी कोणतीही रिस्क घ्यायची नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे शांत बसून मुंबईला जायचं आहे, साहिल म्हणाला. तिला सुखरूप बघितल्याशिवाय माझा जीव लागणार नाही, आनंदी म्हणाली. सध्या आपण या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापलीकडे काहीच करू शकत नाही, साहिल आनंदीला समजावत म्हणाला. पण मला खूप भीती वाटते. स्पर्शिका मोठी झाली असली तरी खूप अल्लड आहे. तिला अजून माणसं ओळखता येत नाहीत, आनंदी म्हणाली. नको काळजी करू, ती लवकरच सुखरूप आपल्या जवळ येईल, साहिल तिला समजावत म्हणाला. काय रे, काही पत्ता लागला का? वीर फोनवर एका व्यक्तीशी बोलत होता. नाही बॉस, मला वाटतं त्या गोव्यात नाहीत, कारण असत्या तर माझ्या माणसांना लगेच कळलं असतं, फोनवरील व्यक्ती म्हणाली. गोव्यात नाही म्हणजे कुठे जाणार? तुझी माणसं ना एक नंबरची कामचुकार आहेत, वीर रागाने फणफणत म्हणाला. बॉस, आम्ही सगळा गोवा पिंजून काढला, पण मॅडम कुठेच कुणाला दिसल्या नाही. कदाचित त्या गोव्याबाहेर असणार, फोनवरील व्यक्ती म्हणाली. ठेव फोन आणि आता तेव्हाच फोन कर जेव्हा तुझ्याकडे चांगली बातमी असेल, युजलेस, वीर दातोट खात म्हणाला. वीर, मिस्टर राठोड त्यांच्या मागे उभे होते, जे रूममध्ये आले. वीरने वळून त्याच्याकडे पाहिलं. डॅड, मला स्पर्शिका हवी आहे, कोणत्याही किमतीवर, वीर म्हणाला. शांत, जरा थंड डोक्याने विचार कर. तिला कुणी घेऊन गेलं की ती स्वतःहून गेली माहीत नाही, आणि ती उद्या भेटली जरी तिचं आणि तुझं लग्न आता होणं शक्य नाही, मिस्टर राठोड म्हणाले. डॅड, वीर आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होता. हो, कारण ती कुणासोबत आहे, तिच्यासोबत देव जाणो काय झालं काय माहीत, पण मी अशा मुलीला सून म्हणून स्वीकारू शकत नाही, मिस्टर राठोड ठामपणे म्हणाले. पण डॅड, ती आवडते मला, वीर म्हणाला. जगात मुलींचा काही दुष्काळ नाही पडला. काही दिवसानंतर आपण तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघू, पण आता स्पर्शिका आणि तुझं लग्न होणार नाही, मिस्टर राठोड ठामपणे म्हणाले. पण डॅड, तुम्हीच विचार करा, यात आपला फायदा आहे. स्पर्शिकासोबत लग्न झालं तर तिची कंपनी आपल्याला मिळाली असती, आपला बिझनेसमध्ये अजून जम बसला असता. वरून आपण त्यांच्यावर तिच्याशी लग्न करून उपकार केले अशी भावना साहिल देशमुखची झाली असती, आणि एकदा कंपनी मिळाल्यावर ती आपल्या घरात नोकरासारखी पडून राहिली असती, वीर कुत्सिक हसत म्हणाला. म्हणजे तुझं प्रेम नाही आहे तिच्यावर, मिस्टर राठोड आश्चर्याने म्हणाले. डॅड, माझं प्रेम फक्त माझ्यावर आणि बिझनेसवर आहे, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. स्पर्शिका सुंदर आहे आणि सेम मॉमसारखी साधी भोळी, म्हणून मी तिच्याशी लग्न करणार होतो, कारण तिने मला पुढे चालून कोणत्याही गोष्टींसाठी नकार देऊ नये. जसं मॉम तुमच्या शब्दाबाहेर जात नाही, तसं स्पर्शिकाही माझ्या पुढे कधीच जाणार नाही, वीर म्हणाला. त्यांचं बोलणं वीरच्या आईने ऐकलं होतं. हे ऐकून तिला खूप मोठा धक्काच बसला.
सकाळी सगळ्या नातेवाईकांच्या समोर साहिल आणि मिस्टर राठोडने हे लग्न आता होणार नाही असं सांगितलं. सगळे त्यांचं सांत्वन करून तिथून निघून गेले. राठोड फॅमिलीसुद्धा मुंबईला परत निघत होती. आनंदी, वीरची मॉम आनंदीजवळ येत म्हणाली, "हां ताई." आनंदी म्हणाली, "हे का झालं? यामागे कोण आहे माहीत नाही, पण हे मात्र नक्की की त्या महादेवाच्या मनात हे लग्न होऊ नये असंच होतं. ती जिथे कुठे असेल तिथं सुखरूप राहावी ही प्रार्थना. स्पर्शिका सुखरूप घरी परत येऊ दे. पण एक सांगते, वीरशी तिचं लग्न झालं तर तिला अपमान आणि बोलणी याशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. वीर माझाच मुलगा आहे, पण त्याला स्त्रियांची अजिबात कदर नाही. यात त्याचीही चूक नाही म्हणा, कारण त्याच्या वडिलांनी कधी मला समजून घेतलं नाही की कधी प्रेम दाखवलं नाही. सतत अपमान आणि तिरस्कार सहन करत आले आहे मी, आणि वीर हेच पाहून मोठा झाला आहे. मला खूप मनापासून वाटतं की स्पर्शिकाच्या वाट्याला ते दुःख येऊ नये. बाकी तू समजदार आहेस. येते मी." वीरची मॉम डोळ्यात पाणी आणून म्हणाली आणि निघून गेली. आनंदीला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटत होतं. शिवाय तिनेही या 2 दिवसात वीर आणि मिस्टर राठोडचं बोलणं वागणं बघितलं होतं. ते म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. सगळे गेल्यावर साहिल आणि आनंदीसुद्धा मुंबईला परतले. सकाळचे 8 वाजले होते. मोबाईलच्या मेसेज टोनमुळे युवीला लगेच जाग आली. त्याने डोळे किलकिले करत खिशातून त्याचा मोबाईल घेतला आणि पाहिला. रघुचा मेसेज होता त्यावर. "काम फत्ते, सगळे वऱ्हाडी परतले." मेसेज वाचून युवीच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य पसरलं. त्याने फोन लगेच बंद केला आणि खिशात ठेवण्यासाठी उठून बसला. त्याची नजर स्पर्शवर पडली. ती बेडवर आरामात पसरून झोपली होती. बाल्कनीतून कोवळ्या उन्हाची तिरीप तिच्या त्या सुंदर गोड चेहऱ्यावर पडून तिचं सौंदर्य अधिकच तेजस्वी दिसत होतं. त्याच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर सकाळ होती ती. युवी हळूच तिच्याजवळ गेला आणि तिच्या बाजूला पहुडला. त्याने प्रेमाने तिच्याकडे पाहिलं. सकाळी सकाळी त्या कोवळ्या उन्हात ती अधिकच सुंदर दिसत होती. काही केस हलक्या वाऱ्याने सुद्धा उडत तिच्या गालावर स्पर्श करून चिटकून होते. युवीने हळूच त्यांना तिच्या गालावरून दूर केलं. त्याच्या हातांचा बोटांचा ओझरता स्पर्श तिच्या गालाला होताच ती झोपेतच गोड हसली. हसताना तिच्या गालावर सुंदर अशी खळी पडली आणि ती खळी पाहून युवराजला त्या ठिकाणी ओठ टेकवण्याचा मोह काही आवरला नाही आणि त्याने त्याच्याही न कळत अजून तिच्या जवळ जात हळूच तिच्या त्या खळी पडलेल्या जागी त्याचे ओठ टेकवले. तितक्यानेच ती अजून गोड हसत त्याच्या जवळ सरकली आणि त्याच्या हातावर चेहरा ठेवला. युवराजला आता थोडं अवघड झालं. एकतर तो तिच्यावर पूर्ण झुकला होता आणि तिने त्याच्या जवळ सरकत त्याच्या हातावर डोकं ठेवून त्याच्या छातीवर चेहरा घासला. त्यामुळे त्याच्या कामुक भावना आता रोखल्या जात नव्हत्या. स्पर्श, तो हळूच तिच्या कानाशी एकदम प्रेमाने म्हणाला. स्पर्श झोपेतच त्याच्या आवाजाला साथ देत म्हणाली. "आय लव्ह यू." युवी तिच्या कानात पुन्हा म्हणाला. "आय लव्ह यू टू वीर." स्पर्श झोपेत बोलून गेली आणि ते ऐकून युवीला खूप वाईट वाटलं. तो तिच्यापासून दूर होत होता, पण तिने त्याला किस करण्यासाठी तिचा चेहरा वर केला. तिचे ओठ एकदम त्याच्या ओठांच्या जवळ होते. त्याला ती इतक्या जवळ आलेली बघून त्याच्या भावना अनावर होत होत्या. पण ती हे सगळं झोपेत त्याला वीर समजून करते हे ध्यानात येताच युवीने तिच्यापासून फटकन चेहरा बाजूला केला. त्याच्या हालचालीमुळे स्पर्शला लगेच जाग आली आणि तिने डोळे किलकिले करून बघितलं तर तो तिच्याकडे एकसारखं बघत होता. त्याला स्वतःच्या इतकं जवळ बघून स्पर्श लगेच खडबडून जागेवरून उठून बसली. तिच्या अंगावरून तिचा पदर खाली पडला होता. तुम्ही इथे काय करताय?" स्पर्श तिच्या साडीचा पदर नीट सावरून बसत म्हणाली. "गुड मॉर्निंग." युवी गालात हसत म्हणाला. बॅड मॉर्निंग." स्पर्श नाक मुरडत म्हणाली. तिची ती बालिश ॲक्टिंग बघून युवीला खूप हसायला आलं. ती त्याच्याकडे डोळे वासून रागाने बघत होती. "पण माझ्यासाठी तर आजची मॉर्निंग खूप गुड आणि ब्युटिफुल आहे." युवी केसात हात फिरवत म्हणाला. "बरं ते जाऊ दे, तू फ्रेश हो, आपल्याकडे काही गेस्ट येणार आहेत." युवी म्हणाला. "गेस्ट?" स्पर्शिका कपाळावर आठ्या पाडून म्हणाली. "तू आपलं मंदिरात झालेलं लग्न मानत नाहीस ना, म्हणून त्यासाठी मी तुझ्यासाठी पुन्हा लग्न करणार. कोर्ट मॅरेज? आणि हे तूच काय, सगळ्यांना मानावं लागेल." युवी म्हणाला. "मी अजिबात कोर्ट मॅरेज करणार नाही. मी त्यांना सगळं खरं सांगणार."
स्पर्शिका म्हणाली. हो का? पण त्याआधी हा व्हिडिओ जरा बघून घे. त्याने फोन घेऊन तिच्यासमोर एक व्हिडिओ प्ले केला. त्यात साहिल देशमुख आणि आनंदी तिचे दादा वहिनी कारमध्ये बसले होते. दादा वहिनी? स्पर्शला त्यांना बघून आता रडू आलं. डोंट क्राय, त्यांना काहीही होणार नाही. ते सुखरूप आहेत, पण अजून किती वेळ सुखरूप राहतील हे तू ठरवायचं. सी, युवी म्हणाला. स्पर्शने व्हिडिओ निरखून बघितला तर त्यांच्या गाडीमागे एक मोठं कंटेनर होतं जे त्यांच्या गाडीच्या मागे मागे जात होतं. स्पर्शने प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिलं. रोडवर रोज कितीतरी अपघात होतात ना? युवी फोन बंद करत म्हणाला आणि त्यामुळे स्पर्श खूप घाबरली. प्लीज युवराज, प्लीज असं काही करू नको. मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला, स्पर्श रडत म्हणाली. युवीला त्याच्या वागण्याचं खूप वाईट वाटत होतं, पण तिला भीती दाखवल्याशिवाय ती काही कोर्ट मॅरेजला तयार होणार नाही हेही युवीला माहीत होतं. त्यामुळेच त्याने मुद्दाम हा व्हिडिओ बनवून घेतला होता जो फेक होता. गुड, तुला लागणारं सगळं सामान या बॅगमध्ये आहे. फ्रेश व्हायचं आणि शहाण्या बाळासारखं रेडी होऊन अर्ध्या तासात खाली यायचं, युवी निर्विकारपणे म्हणाला आणि मग रूमच्या बाहेर निघून गेला. स्पर्शच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ती उठली आणि फ्रेश व्हायला गेली. तिच्या डोळ्यात त्याच्यामुळे पाणी आलं म्हणून युवीला खूप वाईट वाटत होतं. बाहेर येताच त्याने रागाने भिंतीवर हात मारला. भैयासाहेब, त्याच्या पाठीमागून रघु आवाज देत उभा होता. हां, युवी डोळे पुसत म्हणाला. सगळी तयारी झाली? युवराज त्याच्याकडे बघत होता. हो, आता थोड्या वेळात मॅरेज सर्टिफिकेट घेऊन वकील साहेब येतील, रघु म्हणाला. छान, मी तयार होतो, युवी त्याच्यापासून नजर चोरत म्हणाला. भैयासाहेब, तुम्ही ठीक तर आहात ना? रघु त्याच्याकडे बघून काळजीने म्हणाला. मला तिच्यावर जबरदस्ती करताना खूप त्रास होतोय. मी हे नातं जबरदस्ती तिच्यावर लादतोय रघु. मी असं कसं करू शकतो? मी इतका स्वार्थी का आहे रघु? का आहे? युवराज म्हणाला. हा तुमचा स्वार्थ नाही तर प्रेम आहे भैयासाहेब, आणि त्या प्रेमाने चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ नये म्हणून तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करत आहात. जेव्हा त्यांना सत्य समजेल त्या तुमच्यावर प्रेम करायला लागतील तेव्हा सगळं ठीक होईल. नका मनाला लावून घेऊ, रघु त्याला समजावत म्हणाला. युवराजने त्याला एक मिठी मारली आणि फ्रेश व्हायला निघून गेला. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.